हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल डॉक्टर ज्योत्स्नास वर्ल्ड. आणि आज आहे गणेश चतुर्थी. त्याची चालली होती आमच्या घरी तयारी. आईंनी आमच्या उठण्याच्या आधीच मोदक बनवण्याची तयारी चालू केली होती. इथे सारण कंप्लीट झालेलं आहे ऑलरेडी आणि पीठ बनवून घेत आहेत मोदकाचं. मी पण बनवले होते मोदक, पण मी साच्यातून बनवले होते. मला हाताने कळ्या पाडता येत नाहीत अजिबातसुद्धा. म्हणून आज ऑब्झर्विंग पिरियड होता. मी आईंना पूर्ण ऑब्झर्व करणार होते मोदक बनवता. आणि मोदक आम्ही 21 बनवणार होतो, त्याच्यामुळे 21 मोदकांसाठीचंच सारण आईंनी बनवलं होतं. आणि आता हा गणपतीचा वाईब बघा, घरामध्ये खूप सुंदर वाटतं पहिल्या दिवशी. आणि आईंनी मोदक करायला घेतले, पण माझं काय मन राहिलं नाही. त्याच्यामुळे मी एक मोदक करून बघूच म्हटलं. पण मोदक मी असा काही केला होता की खरंच त्याचा मिशन फेल झाला होता. मग आई बोलल्या की थांब, मी दाखवते, तू काय करू नको, कारण की 21 मोदकांसाठी सारण बनवलेलं आहे. असं जर मोदक जर वेस्ट गेले तर मग आपला काय आज प्रसाद होत नसतो. तुला मी नंतर सारण बनवून देईल, तू नंतर मोदक एका दिवशी कर. आईंनी मस्त मोदक केले. तरी पण मला जरा इच्छा झाली म्हणून मी थोडीशी सरकले आणि म्हटलं एक तरी मोदक मी बनवते, जरा मन लावून एकदम कॉन्सन्ट्रेशनने. असं मी बनवायला घेतला. बघू होतो का. आणि इथे माझ्या आनंदाला थारा नव्हता आणि त्याच्यामुळे मी पटकन असा तो हातामध्ये घेऊन आईला दाखवायला घेतला. हे बघा, तेच. आणि आई बोलल्या की प्रयत्न केला तर होईल हळूहळू. मग आम्ही मोदक, आई बोलल्या मी बनवते. आणि मग आम्ही तोपर्यंत प्रणयसाठी पोहे बनवायला घेतले. प्रणय तोपर्यंत भांडी घासत होते. नाश्ता करून आणि मोदक होऊन झाल्यानंतर आम्हाला मार्केटला जाऊन पुन्हा सगळ्यांच्याकडे गणपतीला जायचं होतं, काकांकडे वगैरे. त्याच्यामुळे पटापट तयारी झालेली आणि हे सगळे मोदक बनवून झाले आणि उकडून पण झाले. उकडल्यानंतर किती मस्त ते दिसत आहेत, छान. पण खाऊ शकलो नाही आम्ही. मग आम्ही निघालो मार्केटला आम्हाला प्रणयसाठी जरा शॉपिंग करायची होती. पण जसं निघालो तसं समजलं की स्कूटीचं टायर पंक्चर आहे. आणि मग ती रिपेअर करून झाल्यानंतर मी ही जिप्सी घेतली. मला खूप स्वस्त मिळाली. गणपतीमध्ये कशी मिळाली, मी शॉक झाली होती. मग आम्हाला हे शर्ट आवडलं, कारण की ते माझ्या साडीला मॅच होणार होतं. तर याच्या जागी आम्ही ऑरेंज शर्ट घेतलं. आणि ही मी झाली रेडी मोदक घेऊन, जे की मी बनवले पण नव्हते. पण शायनिंग मारायला जरा की मीच बनवलेत म्हणून मी घेऊन चालले. या माझ्या सगळ्या जावा. आम्ही जरासा डान्स केला, मस्त वाटलं. इथून दर्शन झाल्यावर आम्ही गोठेलीला मामांकडे गेलो होतो. इथे दररोज हरिपाठ होतो आणि या क्युटी मामी असं दर्शन वगैरे घेतलं. आणि मामींनी हा केक बनवला होता. काय म्हणतात त्याला, खरंच केक केलाय? खरंच केक आहे. आता ज्यांना माहिती आहे हा केक नाही आहे, पण ह्याला काय म्हणतात हे मला नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा. त्यानंतर पूर्ण दिवसामध्ये आमचे काढलेले काही फोटोज. सो गाईज, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. थँक्यू.